आज आपण बोलू गर्भधारणा कशा प्रकारे डिफिकल्ट झाली आता सध्या आणि त्यामध्ये आयुर्वेद काय तुम्हाला मदत करू शकते. वमनाची माझी एक पेशंट होती, तिला 8 महिने पिरियड्स येत नव्हते आणि जेव्हा आम्ही वमन केलं त्याच दिवशी तिला पिरियड्स आले. यानंतर आहे क्षेत्र, म्हणजे जिथं आपल्याला ऍक्च्युअली मध्ये गर्भधारणा होणार आहे अशा त्या स्त्रीचं गर्भाशय आणि तिचं पूर्ण शरीर हे सगळं पण स्वच्छ असणं गरजेचं असते. बऱ्याच लोकांना वाटते की प्रेग्नन्सी ही फक्त बाईशी रिलेटेड आहे, तेव्हा मग पुरुषांनी स्वतःची शरीर शुद्धी कशाला करून घ्यायची. म्हणजे एक तर युनिक केस माझ्याकडे होती की त्यांच्यामध्ये 9 वर्ष झालते लग्नाला आणि त्यांनी 7 वेळा IVF चा प्रयत्न केला पण एकदाही सक्सेसफुल झाला नाही. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बोलू गर्भधारणा कशा प्रकारे डिफिकल्ट झाली आता सध्या आणि त्यामध्ये आयुर्वेद काय तुम्हाला मदत करू शकते. यापूर्वीच्या व्हिडिओज मध्ये आपण आहार विहाराविषयी बरेच डिटेल आयुर्वेदाचे कन्सेप्ट बघितले. हे सगळे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हा प्रॉब्लेम ऍक्च्युली येणार नाही. पण सध्या काय झालंय की मुला-मुलींचं वय वाढत चाललंय, शिक्षणासाठी त्यांना घराच्या बाहेर पडायला लागतंय, त्यामुळे बाहेरचं खाणं होतंय आणि शिवाय जी घरात राहतात ती पण मुलं इझिली अवेलेबल आहे किंवा टेस्ट आवडती या सगळ्या कारणांसाठी फास्ट फूड जास्त खात आहेत आणि त्यामुळं शरीर अशुद्ध व्हायला लागले. जे आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ सांगितलंय त्याचा इम्बॅलन्स होतोय, धातू खराब होतात, दोष खराब होतात आणि त्यामुळं शरीर इनडायरेक्टली खराब होतंय. त्यामुळेच लग्नानंतर जेव्हा ते प्रेग्नेंट होण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना भरपूर प्रॉब्लेम्सला फेस करायला लागतंय आणि मग त्यानंतर चालू होतात की डॉक्टरच्या वाऱ्या, ज्याच्यामध्ये पहिले हार्मोनल थेरपीज असतात, नंतर IUI सजेस्ट केलं जाते आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणून IVF केलं जाते. हे IVF पण एकदा करूनच त्याचा फायदा होईल अशी अश्युरन्स ते डॉक्टर देत नाहीत आणि मग बरेच दिवस भरपूर केमिकल्सचा उपयोग करून पण, भरपूर शरीराला त्रास देऊन पण प्रेग्नेन्सी राहत नाही आणि त्यांना नैराश्य प्राप्त होते. आपण एखादं झाड लावतोय तर ती जागा आपण स्वच्छ करतोय, त्याच्यामध्ये चांगलं बीज वापरतोय, त्याला पाणी व्यवस्थित घालतोय, खत घालतोय आणि मग ते झाड व्यवस्थित येतंय. तसंच आयुर्वेदामध्ये कन्सेप्ट आहे की ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज या 4 लेवलवरती जर व्यवस्थित काम केलं तरच प्रेग्नेन्सी चांगली राहील. त्याच्यामध्ये ऋतू म्हणजे जे पिरियड्सशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे वेळेवर पिरियड्स येणं, ओव्ह्युलेशन प्रॉपर होणं, ते जे काय हार्मोन्सचे सगळे लेवल्स आहेत त्या प्रॉपर असणं, हे सगळं होण्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगले पर्याय सांगितलेत. म्हणजे समजा एखाद्या मुलीला थायरॉइड, PCOD, PCOS या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे जर तिचे पिरियड्स इरेग्युलर येत असतील, त्याच्यामध्ये डिले होत असेल पिरियड्स भरपूर, किंवा पिरियड्सच्या वेळी जे काही ब्लिडिंग होते ते नॉर्मल चांगलं होत नसेल, या सगळ्यावरती शरीरशुद्धी जेव्हा आपण करतोय तेव्हा ते जे काही खराब पित्त असते, खराब कफ असतोय, तो सगळा रिकामा झाल्यामुळं तिकडचे जे स्त्रोतस सगळे रिकामी होतात. यानंतर जेव्हा आपण शरीर शुद्धी करतोय तेव्हाच पिरियड्स रेग्युलर येतात असं बघायला मिळालंय आणि त्यानंतर म्हणजे अगदी वमनाची माझी एक पेशंट होती, तिला 8 महिने पिरियड्स येत नव्हते आणि जेव्हा आम्ही वमन केलं त्याच दिवशी तिला पिरियड्स आले. म्हणजे इतक्या लेवलची शरीरशुद्धी चांगली आयुर्वेदात वर्णन करून ठेवले आणि ते आपल्याला बघायला सुद्धा मिळते. यानंतर आहे क्षेत्र, म्हणजे जिथं आपल्याला ऍक्च्युअली मध्ये गर्भधारणा होणार आहे अशा त्या स्त्रीचं गर्भाशय आणि तिचं पूर्ण शरीर हे सगळं पण स्वच्छ असणं गरजेचं असते. त्यासाठी पण पूर्ण सगळ्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे नॉर्मली आयुर्वेदात जर तुम्हाला प्रेग्नन्सीची इच्छा आहे तर त्यासाठी आई वडील दोघांनी पण पहिले शरीर शुद्धी करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असू दे किंवा नसू दे असं चरकाचार्यांनी सांगून ठेवलंय आणि ते अतिशय योग्य आहे. म्हणजे जर व्यवस्थित दोघांचं शोधन झालं तर पूर्ण प्रेग्नन्सीत काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे अक्षरशः एक उलटी सुद्धा त्या बाईला होणार नाही किंवा ते बाळ इतकं छान होईल आणि डिलिव्हरी नंतर तिचं शरीर अतिशय चांगलं राहील. ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात जर आपण पंचकर्म प्रेग्नन्सीच्या आधी केलं तर. बऱ्याच लोकांना वाटते की प्रेग्नन्सी ही फक्त बाईशी रिलेटेड आहे, तेव्हा मग पुरुषांनी स्वतःची शरीर शुद्धी कशाला करून घ्यायची. म्हणजे पेशंटला जेव्हा आम्ही सांगतोय दोघांना पण शरीर शुद्धी करायची आहे तर त्यांना असं वाटतंय माझं शरीर चांगलंच आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, इन्फर्टिलिटीचा हिला प्रॉब्लेम आहे. ते तसं नसते. दोघांचं पण बीज त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्या दोघांचं तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे ते बीज चांगलं होण्यासाठी म्हणून
पुरुषांची पण शरीर शुद्धी करणं गरजेचं असते. त्याच्यामध्ये आपण थोड्या कमी प्रमाणात शरीर शुद्धी करतो पुरुषांची, पण स्त्रियांच्या बरोबर त्यांचं पण तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. आमच्याकडे जे इन्फर्टिलिटी पेशंट येतात त्याच्यामध्ये आम्ही दोघांचं पण पॅरलली शरीर शुद्धी करतोय. याच्यामध्ये 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी जातोय. त्यानंतर महिनाभर त्यांना व्यवस्थित चांगली बीजनिर्मितीसाठी औषधं दिली जातात आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहते. हे आतापर्यंत बघायला मिळाले. म्हणजे अगदी 6-7 वर्षापासून प्रयत्न करणाऱ्या लोकांना, ज्यांना कशानेच फरक नव्हता पडला, त्यांना प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे एक तर युनिक केस माझ्याकडे होती की त्यांच्यामध्ये 9 वर्ष झालते लग्नाला आणि त्यांनी 7 वेळा IVF चा प्रयत्न केला, पण एकदाही सक्सेसफुल झाला नाही. आणि त्यानंतर त्या अतिशय निराश झाल्या होत्या आणि त्यांनी पूर्णपणे आशा सोडून दिली होती. इव्हन त्या डॉक्टरांनी पण सांगितलेलं की याच्यानंतर IVF करून सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. आणि त्यानंतर त्या माझ्याकडे आल्या, तेव्हा मग आम्ही वमन विरेचन त्यांचं केलं आणि अक्षरशः पुढच्या 2 महिन्यातच त्या नॅचरली कन्सिव्ह झाल्या आणि हे अतिशय त्यांच्यासाठी आनंददायी गोष्ट होती. त्यानंतर पुढच्या 9 महिन्यापर्यंत त्यांनी आयुर्वेदिक औषधं घेतली आणि त्यांचं बाळ अतिशय निरोगी जन्माला आलं. हे फक्त आणि फक्त साध्य होऊ शकतोय आयुर्वेदासारख्या महान ग्रंथामध्ये. जेव्हा त्यांनी 5000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आत्ताच्या आत्ता तशा ऍप्लिकेबल होतात आणि त्याचा फायदा आता आपण घेऊ शकतोय. त्यामुळं जर तुम्हाला व्यवस्थित प्रेग्नन्सी पाहिजे, बाळ चांगलं जन्माला यायला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत, म्हणजे त्याची बुद्धी चांगली पाहिजे, त्याचं शरीर सुदृढ पाहिजे, त्याची त्वचा चांगली पाहिजे, हे सगळं आपण आयुर्वेद ट्रीटमेंटनं साध्य करू शकतोय. यासाठीचे फार डिटेल व्यवस्थित इन्फॉर्मेशन आयुर्वेदात देऊन ठेवली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये स्त्रीचा आहार विहार कसा असला पाहिजे, तिनं कसलं थॉट प्रोसेस तिची कशी असली पाहिजे, काय करायला पाहिजे, व्यायाम किती करायला पाहिजे, हे सगळ्याचं वर्णन व्यवस्थित करून ठेवले आयुर्वेदात. यानंतरच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण हे सिक्वेन्शियली बघू की प्रत्येक महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, आहार कसला असला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशीच शास्त्रोक्त माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.